बघा मित्रांनो, आलेलो आहे हॉटेल प्रसाद सुरेश विचारे यांचे. तर ते इथून जाऊन आज आपण लंच करणार आहोत. अगदी जवळच आहे बस स्टँड पासून आणि तवसर खाना पण तिथंच जवळच आहे. बघा मित्रांनो, आलेलो आहे शिवधन बीचवरती आणि असा आहे पहिला लुक आपला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बॅकपॅक अँड एक्सप्लोर प्रदीप. आज आपण आलेलो आहे मित्रांनो श्रीवर्धनला. श्रीवर्धनला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. श्रीवर्धनला आपण आलेलो आहे लालपरीने. पनवेल ते श्रीवर्धन असा आपण प्रवास केलेला आहे. हा बघा मित्रांनो, श्रीवर्धन नगर परिषद जिल्हा रायगडमध्ये हा प्रवेशद्वार आहे. उन्हाळे तलाव. जास्त काही वर्दळ नाही, शॉप्स पण नाहीत, गॅरेज आहे, फ्रूटची दुकान आहेत. तवसाळकर खानावळ हे पण फेमस आहे. हॉटेल प्रसाद म्हणून एक आहे तिकडे, ते पण एक फेमस आहे. गुगल रिव्ह्यू चांगले आहेत, बघू आपण ते पण एक्सप्लोर करू. आतापर्यंत आपण फ्रेश होऊया, रूम बघूया. छाया लॉज हे आपण आता वन डेसाठी आपण रूम बुक केलं. नॉन AC रूम आहे हा. तर तुम्हाला थोडक्यात हे होम टूर देतो. नॉन AC रूम आहे, 1000 पर डे. तर वन नाईट आपण राहणार आहोत इथे. असा हॉल आहे आणि हा बाथरूम. इथे एडिटिंगचं काम चालू आहे. मित्रांनो, मातृच्या AC नॉन AC रूम्स आहेत. तर इथेच आपला स्टे आहे. बघा मित्रांनो, आलेलो आहे हॉटेल प्रसाद सुरेश विचारे यांचे. तर ते इथून जाऊन आज आपण लंच करणार आहोत. अगदी जवळच आहे बस स्टँड पासून आणि तवसर खाना पण तिथंच जवळच आहे. वेटिंग असते ते. आपल्या व्हेज थाली, 2 भाज्या, फरसबी, कढी, दही, चपाती, भात, पापड असं आपलं परिपूर्ण ताट आहे. आहे मेनू कार्ड. एकोणीसशे 82 पासून. टायमिंग काय आहे? 12:30 ते 4. 12 ते 4. रात्री 8 ते 9:30. 3 चपात्या टाकून. हॉटेल प्रसाद.
मित्रांनो आपल्याला आता लंच झालेलं आहे. तर बघूया आता आजूबाजूचा परिसर आपण बघूया आता. असा काय रोड आहे. थोडा पुढे कौसारगा खानावळ आहे. आपली रूम या साईडला बुक आहे. इथे काम चालू आहे. शॉप्स आहेत. हाच रोड बीचकडे पण जातो, श्रीवर्धन बीचकडे. खूप सारे हॉटेल्स आहे इथे. पोलीस स्टेशन पण आहे, श्रीवर्धन पोलीस स्टेशन. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. हॉटेल मेजवानी, तिथे पण खूप गर्दी असते. रवींद्र नारायण राऊत प्रशासकीय भवन. हॉटेल साई. मानस लॉज हे पण त्यांचं विचार आहे. गॅरेज आहेत. हो, घोडा पण आहे बीचसाठी. ज्वेलरी शॉप आहे. बॅग्स. कपड्याचे दुकान. बँक पण आहे, बँक ऑफ इंडिया, मुथूट फिनकॉम. बोललो ऑटो स्टँड. कलरची दुकान आहेत. कलर पेंट, मसाले. एचडीएफसी बँक ATM. आणि हे समजाई देवीचं मंदिर. खूपच मोठं मंदिर आहे. आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती असते. रथयात्रा ऑलरेडी झालेली आहे मागच्या आठवड्यात शुक्रवारी. मित्रांनो मंदिर. समजाय देवी. फ्रूटची पण दुकान आहेत. हॉस्पिटल आहे. छान आहे. रस्ते पण क्लीन आहे. स्कूल आहे.
मातृछाया आपला होमस्टे. स्कूल आहे बघा, आदर्श शाळा श्रीवर्धन स्कूल. शाळेतली लोक मुलांची सहल पण आहे फक्त. मित्रांनो स्ट्रीट लॅम्प. सीस्केप बीच रिसॉर्ट. हे खूप सारे होमस्टे आहेत, हॉटेल्स आहेत. सँडविच स्टॉल, मक्का, मोरिया बीच हाऊस. छान आहे, बीचच्या बाजूलाच पार्किंग पण मोठी आहे. हॉटेल मोरियाचं आहे. छोटे छोटे स्टॉल्स आहेत. चहा, सोलकढी, उकडीचे मोदक, लहान मुलांसाठी कॅप, बॉल्स, चष्मा. मित्रांनो आलेलो आहे श्रीवर्धन बीचवरती आणि असा आहे पहिला लुक आपला. हा आहे कोलंबी, स्पेअर पार्ट्सने बनवलेलं आहे. छान आहे ना. आणि आहे बीच. इथे तुम्ही ॲक्टिव्हिटी पण करू शकता. घोडागाडी पण आहे. बसण्यासाठी जागा पण केले, वॉक करण्यासाठी. कचरा टाकण्यासाठी बाथरूम.
खूप मोठा बीच आहे. जेट्टीचं काम पण चालू आहे. हे बघा, जीवना बंदराचे आहे ते. वृक्ष लागवड संवर्धन अभियान श्रीवर्धन बीच. लाईफगार्ड रूम. हा बघा संध्याकाळचा नजारा. लॅम्प पण लागले बघा मित्रांनो इथं. हा बघा मित्र, अजून एक स्पेड पार्ट्सने बनवलेला खेकडा. खूपच छान. ते स्पेड पार्ट्स यूज करून बघा किती आपण आर्टफुली हे काम करू शकतो. हे लहान मुलांसाठी. श्रीवर्धनचा लेबरी पण गेलेलं. किती शांत समुद्र आहे आणि परिसर पण स्वच्छ आहे. टाकाऊपासून टिकाऊ, बेस्ट फ्रॉम द बेस्ट. खूप सारे स्टॉल्स पण आहेत. मस्त आहे श्रीवर्धन बीच. फॅमिलीसोबत मस्ट विजिटेड प्लेस आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे. ॲक्टिव्हिटीज नाही ऐकलं तरी शांतपणे आपण इथं बसून समुद्राचं आणि इतर ॲक्टिव्हिटीज किंवा निसर्गाचं सानिध्यात राहून आपण मस्त आहे की तासन तास बसू शकतो. आता मित्रांनो वाजले आहे 6:30 आणि 7 वाजता सोमजाई देवीच्या मंदिरात आरती असते. तर चला बघूया आपण ती आरती भेटते का. बघा मित्रांनो आलेलं आहे आपण सोमजाई देवीच्या मंदिरात.
मित्रांनो आता 11 वाजले आहेत. व्हिडिओ एडिटिंग करायला पण खूप टाईम झालेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की हॉटेल प्रसादामध्ये फूड आणि त्याची क्वालिटी पण चांगली होती, मस्त होती. 100 रुपयाला व्हेज थाली चांगली होती. नॉनव्हेज आपण आज ट्राय नाही केला, आज गुरुवार होता म्हणून. नंतर आपण गेलेलो आहे तर आजूबाजूचा परिसर आपण श्रीवर्धनमधला तो अनुभवलेला आहे. नंतर आपण गेलो आहे श्रीवर्धन बीचला. तर तिथे कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि टाकापासून टिकाऊ जे कोलंबी आणि खेकडा ह्याचे जे बनवलेले आहे ते स्पेअर पार्ट्सने, ते अतिशय उत्तम असं उदाहरण आहे की वेस्टपासून बेस्ट बनवायचं. तर नंतर आपण गेलेलो आहे सोमजाई देवीच्या मंदिरात. तिथे आपण सोमजाई देवीचे दर्शन घेतले आहे. तिथला आजूबाजूचा परिसर मस्त अनुभवलेला आहे. आणि नंतर तिची आरती करून आपण परत रात्री जेवण आपण हॉटेल प्रसादला केलेलं आहे. तर असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग. बाय.